आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती काल रात्रीपासूनच देशभरात जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार देखील उपस्थित। मध्यरात्री वरळीत आंबेडकर भवन इथे जात आदित्य ठाकरेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केलं अभिवादन। यावेळी बँड वाजवत वरळीकरांच्या जल्लोषात आदित्य ठाकरे सहभागी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वपक्षीय नेत्यांचं नाशिकमध्ये बाबासाहेबांना अभिवादन। जयंतीनिमित्ताने बाबासाहेबांच्या लंडनमधील बंगल्याचा साकारण्यात आलाय देखावा। वाशिममधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्यावर शेकडो अनुयायी नतमस्तक। यावेळी परिसरात आकर्षक रोषणाई करत केली सजावट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133व्या जयंती अमरावती जल्लोषात साजरी। इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हजारोंच्या संख्येनं अनुयायांची गर्दी। नागपूरच्या संविधान चौकावर हजारो तरुणांकडून जल्लोष करत मध्यरात्रीच बाबासाहेबांची जयंती साजरी। यावेळी तरुणांनी संविधान चौकात बाबासाहेबांच्या प्रतिमेला केलं वंदन। त्यानंतर डीजेच्या तालावर रात्री 2 वाजेपर्यंत तरुणाई थिरकली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीनिमित्त बीडच्या गेवराईत 20,000 वह्यांच्या माध्यमातून साकारली भव्य प्रतिमा। भीम ज्योती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकार उद्देश पघळ यांनी साकारली ही कलाकृती। अहमदनगरमध्ये कला शिक्षक प्रमोद उबाळे यांनी काड्या आणि कार्डबोर्डचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 3D कलाकृती साकारली आहे। ही कलाकृती साकारण्यासाठी त्यांना जवळजवळ 5 तास लागले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यात पीएमपी बसमार्गांमध्ये बदल, वाहतुकीत बदल पोलीस खात्याच्या आदेशानुसार करण्यात आलेला असल्याची महामंडळाची माहिती। डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजप नेते मिलिंद देवरांकडून बाबासाहेबांना अभिवादन। कार्यक्रमात बाबासाहेबांच्या नातसून मनीषा आंबेडकर यांची उपस्थिती। डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या दादरमध्ये अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई पालिकेकडून नागरी सोयी सुविधा उपलब्ध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील वांद्रे वरळी सीलिंगवर लेझर शो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारत अनोखं अभिवादन। मनोज जरांगे पाटील आज मुंबईत दादर चैत्यभूमी इथं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त करणार अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला गोंदियात भव्य रॅली, मोठ्या संख्येनं तरुण रॅलीत सहभागी। बाबासाहेबांच्या जयघोषानं गोंदिया नगरी दुमदुमली। मुख्यमंत्री शिंदेंनी हातकणंगले मतदारसंघात मध्यरात्री घेतल्या गाठीभेटी। धैर्यशील मानेंना विजयी करण्यासाठी शिंदेंनी कसली कंबर। मध्यरात्री 1 वाजता त्यांनी आमदार विनय कवरेंच्या घरी जाऊन घेतली भेट। लोकसभा निवडणुकीसाठी आज भाजपचा जाहीरनामा होणार प्रसिद्ध। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं निमित्त साधून पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत जाहीरनामा होणार प्रसिद्ध। नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी हा नाशिककरांचा आग्रह। मुख्यमंत्री सांगतील तो उमेदवार। नाशिकच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। दादा भुसेंची प्रतिक्रिया। भाजपमध्ये या म्हणून अशोक चव्हाणांनी फोन केल्याचा काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाणांचा गौप्यस्फोट। मी मात्र भाजपत जाण्याची ऑफर नाकारली। मरळक इथल्या प्रचार सभेत वसंतराव चव्हाणांचं विधान। 20 एप्रिलला परभणीत मोदींची सभा होणार। माझ्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी परभणीत येणार। महादेव जानकरांची माहिती। तर जातीपातीच्या नाही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार जानकरांचं वक्तव्य। मनसेची आज पुन्हा महत्त्वाची बैठक। बैठकीला प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित राहणार। आज मनसेकडून समन्वयकांची घोषणा होणार। आज शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे विजयसिंह मोहिते पाटलांच्या अकलूजच्या निवासस्थानी जाणार। धैर्यशील मोहिते पाटील आज शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार। तुम्ही या, आम्हाला बोलायचं आहे। धैर्यशील मोहिते पाटलांकडून सोशल मीडियावर पोस्ट करत कार्यकर्त्यांना आवाहन।
महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी भंडाऱ्यात आज अमित शहांची सभा. सभेवर पावसाचं सावट असून सभास्थळावर युद्ध पातळीवर कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक रद्द. प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून ब्लॉक रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय. गेल्या 10 वर्षात मोदींनी अदानींसारख्या उद्योगपतींवर सरकार चालवलं. राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल. पंतप्रधान मोदींनी देशात सगळ्या गोष्टींची चेष्टा चालवली आहे. पुजारी नाही तरी समुद्राखाली जाऊन पूजा केली. भंडाऱ्यातील सभेतून राहुल गांधींची मोदींवर टीका. आमचं सरकार आल्यावर देशात जातनिहाय जनगणना करणार. गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देणार. तसंच 1 वर्षात जातीय जनगणना करणार. राहुल गांधींची मोठी घोषणा. देशातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही, मात्र आमचं सरकार आल्यावर देशातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार. राहुल गांधींचं आश्वासन. मूळचे पवार आणि बाहेरचे पवार यात फरक असतो. या शरद पवारांच्या विधानामुळे सुनेत्रा पवार भाऊक. प्रतिक्रिया देण्यास सुनेत्रा पवारांचा नकार. सुनेत्रा पवार का रडल्या असतील याचं उत्तर त्यांनाच विचारावं लागेल. आमच्या आजी म्हणतात रडायचं नाही लढायचं. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. शरद पवारांना घरातल्या सुनाही परक्या वाटायला लागल्यात. हे दुर्दैवी असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं. राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवारांवर टीका. विरोधकांकडे दुसरे विषय नसल्यानं शरद पवारांना संपवण्याचं षडयंत्र. सुप्रिया सुळेंचा विरोधकांवर हल्लाबोल. ही लढाई शरद पवार विरुद्ध भाजप आहे. शरद पवारांना अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव. रोहित पवारांचा आरोप. सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्यांना बारामतीत धमकावलं जातंय. रोहित पवारांचा गंभीर आरोप. कंत्राटदार असलेल्या अनेक लाभार्थ्यांकडून या धमक्या दिल्या जात आहेत. रोहित पवारांचा दावा. भाजपमध्ये ताकद असती तर ते लोकांच्या मागे लागले नसते. भाजपमध्ये अहंकार असल्यामुळे त्यांचं वाटोळ झालंय. रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल. घराणेशाहीमुळेच तुम्हालाही उमेदवारी मिळाली होती. रोहित पवारांच्या वक्तव्यावरून राधाकृष्ण विखे पाटलांचं प्रत्युत्तर. लोकलने प्रवास करून उद्धव ठाकरेंनी इव्हेंट केला. संध्याकाळच्या प्रवासात लोकलमध्ये चढून दाखवा. उद्धव ठाकरेंनी केलेल्या लोकल प्रवासावर आमदार संजय शिरसाट यांचा टोला. संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय. संजय शिरसाटांची खासदार संजय राऊत यांच्यावर टीका. संजय राऊत यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. उबाठाला डुबवण्याचं काम संजय राऊतांनी केलंय. भरत गोगावलेंची राऊतांवर टीका. डब्बू पैसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणं. शिवप्रेमींच्या हृदयातून ते कधीच कालबाह्य होत नाही याचा विसर संजय राऊतांना पडलाय. भाजपची ट्विट करत राऊतांवर टीका. इंडिया आघाडीचं एक इंजिन पूर्वेला जात आहे तर एक इंजिन पश्चिमेला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीवर टीका. कोणी काही सांगितलं तरी मी तुतारीचंच काम करणार. आम्हाला ईडीची भीती नाही. रामराजे निंबाळकर यांचे धाकटे बंधू रघुनाथ राजे यांचं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंसाठी आशिष शेलार मैदानात. सावंतवाडीमध्ये शेलार यांच्या मॅरेथॉन बैठका. शेलारांकडून कार्यकर्त्यांच्या भेटी गाठली. सावंतवाडी मतदारसंघातील महायुतीची धुसफूस पुन्हा एकदा समोर. वेंगुर्ल्यातील नारायण राणेंच्या जिल्हा परिषद निहाय बैठका रद्द. कुणाच्या तरी हट्टामुळे नियोजित सभा रद्द झाल्याचा माजी आमदार राजन तेली यांचं स्टेटस. मवियाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांचा अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे 16 एप्रिलला धाराशिव दौऱ्यावर. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये बाईक रॅलीचं आयोजन. कपिल पाटील यांचं शरद पवारांना जाहीर पत्र. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना मवियाचा पाठिंबा जाहीर करावा. पत्राद्वारे मागणी. काही लोक न बोलवता जातात तर काही जण मुद्दाम बोलवतात. रणजित निंबाळकरांचा शरद पवार आणि मोहिते पाटलांवर निशाणा. शरद पवारांच्या येण्यानं काही फरक पडत नाही. रणजित निंबाळकरांचं वक्तव्य. राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंना आमदार केलं, मात्र राष्ट्रवादीतील काही नेत्यांचे विचार पटत नसतील म्हणून खडसेंचा स्वगृही जाण्याचा निर्णय. मंत्री अनिल पाटील यांचं वक्तव्य. 15 एप्रिलला राजू शेट्टी उमेदवारीचा अर्ज दाखल करणार, मात्र त्याच दिवशी जयसिंगपूर परिसरातील आंदोलनातील
200 कार्यकर्त्यांना हजर राहण्याच्या पोलिसांच्या सूचना। कार्यकर्ते माझ्यासोबत अर्ज भरायला येऊ नयेत म्हणून सरकारचा रडीचा डाव, राजू शेट्टींचं वक्तव्य। रायगड लोकसभेत रंगणार तिरंगी लढत। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांचा मतदारसंघात प्रचाराचा धडाका। रायगड मतदारसंघातील वंचित उपेक्षित घटकाच्या उत्कर्षासाठी झटणार कुमुदिनी चव्हाण यांचं वक्तव्य। साताऱ्यात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाला नसला तरी उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी वाढल्या। गावागावात जाऊन उदयनराजेंच्या अनेक बैठका। ठाण्याची जागा गेली 25 वर्ष शिवसेनेकडे असल्यानं कार्यकर्ते आग्रही। चैत्र नवरात्रोत्सव संपण्याच्या आधी उमेदवार घोषित करणार। माजी शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांचं वक्तव्य। भिवंडीतील जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचार सभेत वंचितच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालून निषेध व्यक्त। कार्यक्रमासाठी निमंत्रण नसल्यानं वंचितकडून नाराजी व्यक्त। उद्धव ठाकरेंची बैसाखीनिमित्त मुंबईच्या दशमेश गुरुद्वाराला भेट। रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची उपस्थिती। राज ठाकरेंच्या महायुतीच्या पाठिंब्यानंतर प्रचारासाठी सर्वत्र राज ठाकरेंचे फोटो झळकले। मात्र रायगडच्या रोहा तालुक्यात सुनील तटकरेंच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो गायब। काँग्रेसला आदिवासी माणूस मोठा होताना रुचत नाही, त्यांना आदिवासी हाताखालचे चपराशीच हवे आहेत। देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर घणाघाती टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।